तुम्ही जर तुमच्या 20मध्ये असाल ना, तर हा थिंक अँड ग्रो रिच पुस्तकातला एक धडा आहे. त्यांनी मला खूप मदत केली माझ्या अर्ली 20मध्ये. सो आय होप तुम्हाला पण मदत करेल. ते कसं बोलतात, की तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचं असेल ना, तर मागे फिरायला लावणारे सगळे दरवाजे तुम्हाला बंद करायचे आहेत. सो ज्यावेळेस मी माझ्या 20च्या स्टार्टिंगला होती आणि त्यावेळेस मला डिसिजन घ्यायचा होता, की मला CS कंप्लीट करून जॉब करायचा आहे, की मला बिझनेस करायचा आहे. तेव्हा हेच वाक्य माझ्या मनावरती कोरलं गेलं होतं आणि ज्याने मला खूप मदत केली होती योग्य डिसिजन घ्यायला. बऱ्याच वेळेला आपण खूप कन्फ्यूज होतो, की नक्की काय करायला पाहिजे. पण आपल्याला मनात कुठे ना कुठे माहिती असतं, की आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे आहे. पण ती मनातली जी भीती असते, जी मागे फिरायला लावणारी असते, की मी फेल झाली तर माझ्याच्याने हे झालं नाही तर ती आपल्याला मागे खेचत असते. सो जे मागे खेचणारे दरवाजे म्हणजेच काय, तुमचे विचार असतील, तुमचे इमोशन्स असतील, काही सराउंडिंग असेल, काही लोक असतील जे तुम्हाला मागे फिरायला लावतात ना, ते सगळे दरवाजे तुम्हाला बंद करायचे आहेत. तरच तुमची ग्रोथ होऊ शकते. सो ह्या एका वाक्यामुळे माझं कन्फ्युजन क्लिअर व्हायला मदत झाली आणि मला क्लॅरिटी आली, की मला बिझनेस करायचा आहे म्हणून. जर तुम्ही पण कन्फ्युजनमध्ये असाल आणि तुम्ही तुमच्या 20मध्ये असाल आणि तुम्हाला जर क्लॅरिटी घेऊन यायची असेल ना, तर मला DM करा क्लॅरिटी.